शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस। मातोश्रीवर ठाकरेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन। बाळासाहेब ठाकरे यांचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट। राज्यातील टोलनाके लवकरच बंद होणार। केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। लवकरच सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली सुरू होणार। आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आधी भूमिका जाहीर करावी, मग आमची भूमिका सांगू। जरांगे यांच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांचं वक्तव्य। मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची भूमिका एका महिन्यात बदलल्यानं आश्चर्य। संजय राऊतांची राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका। सरकारमध्ये समन्वय नाही, लोकसभेच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत। लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील कडाडले। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात आंदोलन। फडणवीस यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक। देशमुख यांच्या विरोधात भाजपची जोरदार घोषणाबाजी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक बेकायदेशीर। मुख्य आरोपी भावेश भिंडेचा हायकोर्टात युक्तिवाद। याचिकेत नव्यानं सुधारणा करण्याची भिंडेला हायकोर्टाकडून मुभा। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द। सोमवारपासून नियमित पाणी पुरवठा होणार। मोरबे धरणात 74% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं निर्णय। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग बंद। मुठा नदीमध्ये होणारा विसर्ग आज बंद। खडकवासला पाटबंधारे विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सामचा इम्पॅक्ट। प्राण्यांना हात लावून रील्स काढल्यानं एकाला शिक्षा। 7 दिवस दररोज माफी मागावी लागणार। विठुरायाचरणी 8 कोटींचं दान। गतवर्षीपेक्षा यंदाच्या आषाढीत सुमारे 2 कोटींनी वाढ। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कमला हॅरिस यांच्या नावाची अधिकृत घोषणा। उमेदवारीनंतर हॅरिस यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास।